जेव्हा एका मासिकाने सरकारवर प्रश्न उपस्थित केले तेव्हा त्याचा आवाज दाबण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी थेट संविधानातच बदल केला होता. 1950च्या दशकात एका बाजूला नव्याने स्वतंत्र झालेला भारत होता आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस सरकार होते, ज्यांना एका छोट्या मासिकाचाही आवाज टोचू लागला होता. स्वतंत्र भारताने नुकताच मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती. संविधानाने प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्य दिले होते, पण याच स्वातंत्र्याच्या चौकटीत सत्ता आणि सत्य यांच्यात मात्र संघर्ष पेटत होता. एका बाजूला आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि दुसऱ्या बाजूला होते निर्भय पत्रकार रोमेश थापर, ज्यांच्या क्रॉस रोड्स या छोट्या मासिकाने सत्तेला प्रश्न विचारण्याचे धाडस केले होते. ही कोणती मोठी मीडिया कंपनी नव्हती, पण तिची लेखणी धारदार होती आणि तीच नेहरूंना टोचत होती. त्यांनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर, विशेषतः कोरियन युद्धातील भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि येथूनच खऱ्या लढाईला सुरुवात झाली. मार्च 1950 मध्ये मद्रास सरकारने या मासिकावर बंदी घातली. सार्वजनिक सुव्यवस्थेचे कारण दिले गेले, पण प्रश्न उभा राहिला, हा खरंच कायद्याचा प्रश्न होता की सत्तेची अस्वस्थता? निर्भय पत्रकार रोमेश थापर मागे हटले नाहीत. त्यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 26 मे 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मासिकावरील बंदी असंवैधानिक ठरवली. हा एक ऐतिहासिक निकाल होता. न्यायालयाने म्हटले की वृत्तपत्र स्वातंत्र्य दडपले जाऊ शकत नाही. हा लोकशाहीचा विजय होता, पण सत्तेसाठी एक मोठा धक्का होता. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना मागे हटावे लागले होते आणि येथूनच कथेला एक मोठे वळण मिळाले. 1951 मध्ये संविधानात पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. कलम 19(2) ने सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्र संबंध आणि सभ्यतेवर वाजवी निर्बंध लादले. काँग्रेस सरकारने असा युक्तिवाद केला की राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे आवश्यक होते. तथापि टीकाकारांनी यावर आवाज दाबण्याचे साधन म्हणून टीका केली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी संसदेत याचा विरोध केला, पण 1951 मध्ये संविधानातील पहिली घटना दुरुस्ती मंजूर झाली. एका छोट्या मासिकाने प्रश्न उपस्थित केला होता, पण नेहरूंनी संपूर्ण संविधानच बदलले होते. हा केवळ इतिहास नाही, तर हा एक इशारा आहे की सत्ता अस्वस्थ होते तेव्हा सर्वात आधी ती आपल्या विरोधात उठणाऱ्या आवाजालाच लक्ष बनवते. पण लोकशाहीत खरा नायक तोच ठरतो जो समोर कितीही मोठी व्यवस्था उभी असली तरी आपला आवाज जिवंत ठेवतो.